वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठ तमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कलेचा विस्तार, कृपादाने कलेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन। मॉनिटर मध्ये आवाज द्या थोडा पिंटू। दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता, चरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता नमन गा। छपटाक बळा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तव दुबळा अर्पित सो भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की विठ्ठल विठ्ठल। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुज तेजस्फूर्ति प्रदेशं, विदिंद्रादिदेवे सदा स्तूयमान, समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवं। जयांची केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण, तेची वंदोनी श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी दया देवा यावरी न करावा भेरू, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी दया देवा स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू। प्रस्तुत पवित्र गोदावरीच्या काठावर बसलेलं गाव मौजे कळगाव, आणि या पुण्य पवित्र भूमीत वैकुंठवासी गुरुवर्य मोतीराम महाराजांनी दिलेला नेम, आणि तो नेम हा देवकते परिवार हा राठासानं चालवतोय। आमच्या रामरावजी देवकते यांच्या वडिलांनी घेतलेला नेम आहे, उमाजीरावजी पाटील उमाजीराव देवकते यांनी घेतलेला नेम आहे, आणि तो अखंडपणे नेम चालू आहे। नामामणी केशवराजा
जीवन रामकृष्ण नारायण. हे पावसाळ्याच्या दिवसात नियम दिले म्हणजे मोतीराम महाराजांनी आणि गुरुवर्य मारुती बाबांनी परीक्षा बघितली. परीक्षा बघितली बुवा ह्या दिवसात नियम दिल्यावर हे चलवतेत का नाही, टिकवतेत का नाही. आणि आपला हा गंगथडीचा परिसर त्यांनी परीक्षा बघितली. सहजासहजी तर नियम देतच नव्हते हो महाराज. ते बघायचे म्हण तळमळ किती आहे त्यांना आणि म्हणून हा नेम चालू आहे. त्या नेमाच्या निमित्ताने हो काही टाइम बी चांगला आहे. गुरुवर्य मारुती बाबा दस्तापूरकर सकाळी पुनकळसचा नियम करायचे त्या मारुतीपाशी आणि पुनकळसचा नियम झाल्यावर तामकळस आणि तामकळस करून पुन्हा कळगावला यायचे. आता रात्रभर जुन्या काळात नियम होता हा. आता कालांतरानं तरी बी आमच्या आदरणीय रामचंद्र महाराजांची एवढी तळमळ आहे रात्रभर नियमासाठी. मला म्हणले काशीनाथ तू एवढं हिंडतो. अरे रात्रीचे नियम. मी म्हणलं बाबा ते आता भजने थांबायला, महाराज लोक थांबायला, गाववाले थांबायला, थोडं काही गावाचे, पण तरी बी तळमळीनं त्या गोदावरीच्या काठावर धारखेड म्हणून गाव आहे. त्या धारखेडच्या मंडळीला सांगितलं त्याने केला चालू. पण आता कालांतरानं एक दिवसाचा जरी करता नियम असेल आपला अखंडपणे चालू आहे. आदरणीय रामरावजी देवकते त्यानं महागच मी कार्यक्रमाला आलतो आपल्या बाबूराव बामाच्या. त्याच्या कार्यक्रमात आल्यावरच मला घरी नेलं. म्हणे बाबा काय बी करा आमोशाचा नियम असते. त्याला सांगितलं बाबा मी ते पुनकळसच्या मारुतीवरचा नियम आहे ते करून येतो, काय अडचण नाही. म्हणले तुम्ही 1-1:30च्या पुढे या. ते आज पुन्हा ते दुसराच एक मधात कार्यक्रम आला होता जवळच्या जवळ नागापूरला. सकाळी 9 ते 11 केलं. तिथं 12 ते 2 करायचं होतं पुनकळसला. पण ते पावसामुळं ते आडरानातलं बाजार आहे तिथं काय आडोसा नाही. मग तिथली सेवा रहित झाली. जाऊन थोडं 10-5 मिनिटं प्रवचन करून आता तुमच्या दर्शनाला येण्याचा योग आला. गोड नियोजन केले. ही अखंडपणे सेवा चालू आहे. जवळजवळ 70 वर्षाचे पेक्षाही वर्ष जास्त झाले या नियमाला. मोतीराम बाबांनी नियम दिला तर यांच्या वडिलांनी चालवला आणि वडिलांच्या पुढे नंतर हे चालवतात. आणि तुमच्या मुलांनाही सांगायचे मला बा तुम्ही आहात तोपर्यंत तो व्हावा, पण चंद्र सूर्य तोपर्यंत मोतीराम महाराजांनी दिलेला हा नियम चलावा अशी तुमच्या परिवाराला विनंती करतो. तळमळ होती त्यांना तळमळ होती. आमच्या गावाहून माहेरला जात होती म्हणून बैलगाडी. गावाच्या गावखऱ्याहून जात होते अशी रस्ता माहेरला पांदीनं. आणि मग ते गावाच्या भाऊतालून जाताना मारुती बाबा मोतीराम महाराज म्हणायचे म्हणे हे गाव कसं बदाड राहिले. बदाड आपल्याला शेतातलं बदाड माहित आहे ते कुंदाड. पण एखाद्या गावात जर भजन होत नसल, कीर्तन होत नसल तर मारुती बाबा मोतीराम महाराज म्हणायचे म्हणे हे गाव कसं बदाड राहिले बदाड. आमच्या गावामध्ये काही वाण्याच्या माणसायला ते गेले तळमळीनं. आमच्या गावात 70% वाणी समाज लिंगायत आहे. पण जुन्या काळात मोतीराम महाराजांचा नेम त्यानं घेतला आणि ते नेम आजूकही चालू आहेत. ते नेम टिकवणं महत्वाचे आणि म्हणून हा चालत असलेला अनेक वर्षाचा नेम. आणि त्या नेमाच्या निमित्तानं आदरणीय गोड कीर्तनकार आहेत आमचे शिवाजी महाराज भोमरे. परिसरातलं रत्ने गायनामधलं आदरणीय मोतीराम महाराज महागावकर. जुने आमचे गुलाब महाराज, पलीकडून आमचे अच्युत महाराज, इकडून आमचे अलंकापूरचे सूर्यभान मामा, पलीकडून आमचे सुग्रीव महाराज विनेकरी, कीर्तनाला आलेले सर्व महाराज, आदरणीय परडे गुरुजी, गावातली सर्व मंडळी. बर सर्वांच्या चरणी फुलकळसच्या महाराजाचा साष्टांग प्रणाम. मस्तक हे पायावरी, हे पायावरी, हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वार करी संताच्या या, वार करी संताच्या, वार करी संताच्या या, वार करी संताच्या, वार करी संताच्या या, वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी वार करी संताच्या, वार करी संताच्या या, वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या या. प्रतिवर्षी पंढरपुरा येते महाद्वारा हरी भेटे. गोड नियोजन केले बघा. मंडपामध्ये भरपूर आता हे जे सभा मंडप आहे छान झालं. दोन्ही मंडप सभा मंडप अटॅच केले.
म्हणजे पाण्या पावसाचं काळजी नाही. साऊंड सिस्टीम गोड लावली आमच्या पिंटू भाऊ कळगाव वाडीकर. मृदंगाला गोड साथ आहे आमचा श्रावण. गावातील एक कीर्तनकार आदरणीय आमच्या ताई शीतलताई विकास महाराज देवकते, तुमची उपस्थिती आहे. गावातले सर्व वंदनीय पूजनीय महाराज मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आता लक्ष द्या, कुणाला म्हणावं भक्त? एकदा घर सोडलं ना पुन्हा घराकडे जाण्याची अपेक्षाच नाही, त्याला म्हणावं भक्त. संसाराच्या नावे घालून शून्य वाढता पुण्य धर्म केला. हे गाव झालं की ते गाव, ते गाव झालं की ते गाव. हो नाही थांबले हो. मला आठवतंय आता पंचिम ताडलिमल्याला होती बघा रात्रभर. पंचिम शेष्टी आमच्या गावात आहे. सप्तमी मला वाटाले गोळेगावला आहे, धानोऱ्याला. अष्टमी गोळेगावला. हा हे असं बघा नाही बघा, हे पुरावा आहे पुढं. म्हणजे ते ना विचार केला नाही. हरी भजन हे ढवळीले जग, एकही गाव ठुलं नाही आपल्या परिसरात. महाराजांनी त्या गावात नियम नाही दिले. हरी भजनी ढवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. नाही विचार केला. देहावर उदास होते वैकुंठवासी मारुती बाबा, मोतीराम बाबा देहावर उदास होते. आणि या दोन्ही संताला समर्पक असा अभंग घेतलाय मोतीराम महाराज. समर्पक आहे. किती उदास देही मोठ्याच्या मुखातून ऐकलं. मोतीराम बाबाच्या पायाला जखम झाली. गुरुजी जखम झाली, साधू जखम झाली. आणि त्या जखमामध्ये छोटे 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 बारीक, आता ते पुढचं म्हणायचे देखील माझी जीभ जडून जाईल. छोटे छोटे बारीक हे झाले. आणि ते काढण्यासाठी काही फळ्यातले माणसं म्हणले, बाबा आता तुमचं दुःख, तुमचं खवन, ते मधात झालेले छोटे छोटे किटाणू, छोटे छोटे किडे ते टोकरायलेत ना. देही उदास कोणाला म्हणाव? हो अरे आम्हाला जर बोटाला जिवाळी लागली तर सहन होत नाही. हो नाही होत. मोतीराम बाबाच्या पायाला जखम झाली जुन्या काळामध्ये. आता आपण बघतो एखाद्या गाईला, एखाद्या बैलाला जर एखादं खवन झालं तर तिथं आषाढी पडती. आषाढी हे जुना शब्द आहे, म्हणून आपण तिथं बीएशी टाकतो. लक्ष द्या. मोतीराम बाबाच्या पायाला जखम झाल्यावर ते छोटे छोटे किटाणू, गावातले लोक म्हणले महाराज हो ते पायातली जखम वाढायली ना तुमची. ते महाराज म्हणले पायातली जखम वाढायली मान्य, काय म्हणणं आहे तुमचं? काही नाही म्हणे बाबा, ते पायातले तुमचे छोटे छोटे जे किटाणू आहेत, छोटे किडे आहेत, ते बाहेर काढून टाकू द्या ना. ते म्हणले अरे ते बाहेर काढल्यावर वाचतील का रे? त्या किड्यामध्ये मुंग्यामध्ये देखील ते न देव बघितला. सर्वभूती पाहे एक वासुदेव. अरे प्रत्येकामध्ये देव आहे त्यांची भावना होती. काय आमचं महाराज भाग्य, आम्हाला मंदिरात गेलं तरी देव दिसत नाही. विठाला विठाला तरी काही गावातले 4-2 माली पाटील माणसं म्हणले महाराज काढू द्या. असा पाय धरला म्हणून देही उदास. आणि पाय धरल्यावर असे लाचकनानं ते मधले छोटे छोटे किडे बाहेर काढून टाकले. बाहेर किडे काढून टाकले की ते असे तडपू लागले.
पाण्यातली माशी बाहेर काढल्यावर कशी तडपडती तसं ते किडे तडपू लागले. ते मोतीराम बाबा म्हणले अरे रे 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 रे, हे बाहेर काढल्यामुळं जर ह्याचा जीव जात असेल तर मग या साधूपणाला काय अर्थ. बाहेर काढलेले छोटे छोटे जे बारीक किटाणू किडे होते ते आतमध्ये टाकले. एवढ्यावर थांबले नाहीत कळगावकर. अशी पसाभर साखर घेतली आणि त्या किड्यांना त्या पायातल्या छोट्या छोट्या किटाणूला खाण्यासाठी मधात टाकली आणि वरून पट्टी बांधली. आजही तुम्ही तेव्हा ते फोटो तेव्हा लांब कशा लोका पुरावा बघा. तिची पट्टी आहे ना ती पट्टी. आणि तुम्ही जर मसल्याला गेले तर पट्टीची संबंधी आहे तिथं. पट्टी आपले खरबड मसला लय लांबलच नाही आपल्या खरबड मसल्याला. खरबडा इकडून आहे अलीकडून मसला पलीकडून आहे. त्या मसल्याला पट्टीचं मंदिर आहे. पट्टी बांधली पट्टी बांधली पायाला. पण का बांधली किंवा ते बाहेर काढू नये मरू नये या दृष्टिकोनातून. मरू नये त्याला काही होऊ नये या दृष्टिकोनातून. म्हणजे किती हो आपल्याला जरासा काटा मोडला तर सहन होत नाही हो. नाही होत सहन. अहो अपेंडिक्स झालं तर माणसं 10 15 टाके करून ते अपेंडिक्स काढू काढू टाकायलेत. जेवढं जपतोय आपण म्हणजे तेला स्वतःच्या देहाचा विचार नव्हता. म्हणजे देही उदास त्याचा एक उदाहरण ते पायाला पट्टी बांधलेलं. एक वैकुंठवासी मारुती बाबा दस्तापूरकर घोडीला टेकून बसायचे म्हणे रात्रभर. मी लहान आहे मला तेवढे काही बाबा कळत नाहीत पण त्याची माळ माझ्या गळ्यात आहे आणि त्याचा आशीर्वाद आणि त्याचा प्रसाद आहे. आमच्या वडिलांनी त्याच्या मांडीवर टाकलं पंचमीच्या षष्टीच्या नियमाला आल्यावर. त्याची माळ आहे शिवाजी बाबा माझ्या गळ्यात. मोकळा माल आहे हो. पण त्या मोतीराम बाबाच्या मारुती बाबाच्या आशीर्वादानं चाललंय. एकदा घोडीला टेकून बसायचे. आता तुम्ही समजेनं बघितलेत ते रात्रभर महाराज उठायचे नाहीत. डोळे तर झाकायचे म्हणून महाराजाचं प्रमाण चुकलं की महाराज म्हणायचे म्हणून खरंय ना. म्हणजे रात्रभर ते अहो आम्हाला 1.5 घंट्यात चुळचुळ मुंगळा सुटते. माफी मागून बोलतो माफी मागून 1.5 घंट्यात आम्हाला कवा कीर्तन संपन्न वाटते कवा जाईन वाटतंय. रात्र रात्र बसले तेला म्हणाव देहावर उदास अभंगाचं पहिलं जे देही उदास भक्तांचे दाना 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 जे देही उदास गेले आजपासून वाराने गेले जे देहावर उदास आहेत त्यांना भक्त म्हणावं. मोतीराम महाराज देहावर उदास. वैकुंठवासी गुरुवारी मारुती बाबा देहावर उदास. मारुती बाबांच्या धर्मपत्नीचं नाव आहे कृष्णामाय.
कृष्णामाईची तब्येत ठीक नव्हती म्हणून गुलाब बाबा. दस्तापुरून माणूस आला म्हणून गोळेगावला, बाबा आई साहेबाची तब्येत ठीक नाही, तुम्हाला गावाकडे बोलिलंय. नाही गेले म्हण महाराज. दहानोऱ्याला आलं म्हण माणूस दस्तापुरून, बाबा आई साहेबाची तब्येत बरी नाहीये, तुम्हाला गावाकडे बोलिलंय दस्तापूरला. नाही गेले म्हण महाराज. पुन्हा गोळेगावला, पुन्हा दस्तापूरचा माणूस आल्यावर हे मोतीराम बाबानं बघितलं म्हणून मोतीराम बाबा म्हणले म्हण, मारुती अरे 3 दिवस झालं सारखं माणूस महागच आहे रे, हिंडालय का आहे, जाऊन ये ना एकदा घरला. गुरुचा शब्द ऐकिला, गावाकडे गेले. गडीवर घर होतं म्हण दस्तापुरात. गेल्यावर ते मोठाले दरवाजे होते बघा जुन्या काळात, ते दरवाजा कर्रकन वाजल्याबरोबर आई साहेबाला कळालं धनी आलेत. बाजूवर बसल्या होत्या म्हण, गपकन खाली उतरल्या. काय जुनी संस्कृती जुनी परंपरा चांगली होती हो. मालकाच्या देखत बाई बाजूवर बसत नव्हती, ही जुनी परंपरा. लय जुना इतिहास चांगला होता हो. आता काळाच्या मानानं माणसं बदलत गेलेत. कॅम्प्युटर जमाना निघालाय, मीडिया निघाली, वाटोळ झाले महाराज कलियुगामध्ये. हे लग्नात जे अंतरपाठ धरतात ना, अंतरपाठ, त्या अंतरपाठाचा अर्थ असा आहे, अक्षदा पडेपर्यंत पतीनं पत्नीचा चेहरा बघू नये, आणि पत्नीनं पतीचा आणि पतीनं पत्नीचा चेहरा बघू नये. द्रष्टा दृष्टी वधूवरा न करणे, दोघे करावी उभी. अंतरपाठाचा अर्थ काय, अक्षदा पडेपर्यंत पतीनं पत्नीचा आणि पत्नीनं पतीचा चेहरा बघू नये म्हणून अंतरपाठ आहे. आता लग्नाच्या आधी सारी पाठ आहे हो. हसणे होऊ नका. शिवाजी महाराज मी काल नांदेडला लग्नाला गेलो, जुने लोक म्हणायचे आषाढ महिन्यात लग्न होत नाहीत. आषाढ महिन्यात लग्न, नांदेडला मंगल कार्यात लग्नाला गेलो. बाबा हे विनोदाचा भाग नाही म्हणून सत्य परिस्थिती लक्षात घ्या. का तर मालक आलेत म्हणून सांगायला बी नव्हतं, फक्त दरवाजा वाजला, कळालं कृष्णामाईला दस्तापूरच्या आपले धनी आलेत. बाजूवरल्या गपकन उतरल्या आणि खाली बसल्या. काय परंपरा होती हो, काय निष्ठा होती हो. आजही माफी मागून बोलतो, जुन्या माय माऊल्या. एखादा वडील धाडील माणूस गावातून आला, पुढं जर माणूस आला तर ती बाई गपकन डोक्यावर पदर घेते. काय परंपरा आहे आमची जुनी, काय महाराज आहे. आणि ते नांदेडला लग्नाला गेल्यावर ते त्या टीव्ही मध्ये नवरदेव नवरी कुठं कुठं हिंडून आलेले आधीच दाखवू लागले. म्हणजे लग्न आता लागाले, हे आधी कुठं गेल तेरवा म्हणलं. काय फिरी फॅल नाही नाही सर, म्हणजे जवळ पेटू देऊ नका. मी नांदेडचं सांगालो, आता इथलचं झालं असेल तर माहित नाही. ते काय फिरी फायल्डिंग काहीतरी निघाले. फिरी साहेब देवकते साहेब बघा काय निघेल काय सांगता येत नाही बा. मग हे जुन्या परंपराचा अर्थ काय झाला, द्रष्टा दृष्टी वधूवरा न करणे, दोघे करावी उभी, ही सांप्रदायिक मंगलाष्टका. मग कशासाठी ही तो कुठतरी चुकायलंय. अरे महाभारतात एका बाईला अक्षदा पडल्यावर अंतरपाठ काढल्यावर कळालं ज्याच्या संग लग्न करायचे ते आंधळा आहे. हे का लाईट आली. जुने लोक म्हणायचे लाईट असल्यावर खरं असते काय की, पण हे बघा ना त्या महाभारतामध्ये गांधारीला अंतरपाठ बाजूला काढल्यावर कळालं ज्याच्या संग लग्न झालं ते कसं आहे, आंधळा आहे. काय महाराज त्याग होता त्या गांधारीचं हो, काय सामर्थ्य होतं. ती बाई म्हणली माझ्या धन्याला दुनिया बघायची नाही ना, माझ्या धन्याला जग बघायचं नाही ना. लग्न मंडपात बाईनं डोळ्याला पांढरी पट्टी बांधली. लग्न मंडपात माझ्या धन्याला बघायचं नाही तर मी कशाला बघू. काढा ज्ञानेश्वरी, काढा 16वा अध्याय आणि 16व्या अध्यायातली 256 क्रमांकाची ओवी आहे. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता, अनायाची आत्महिता भेटीची ते. धन्य पतिव्रता माऊली माने भ्रताराची बोली, तिची घेता दर्शन मिळे पोटभरी अन्न. आता काय गांधारीचं सामर्थ्य होतं ते सांगायचं आपला तिकडचा वेळ नाहीये, पण तिच्या नजरेत सामर्थ्य होतं. तिच्या नजरेनं दुर्योधनाचं जेवढं शरीर बघितलंय त्याला ढका लागला नाही.
आणि जिथं शरीर झाकून घेतलं होतं तिथं मात्र दुर्योधनाचा घात झाला. थोडं सामर्थ्य कृष्णा माईला कळालं आपले मालक आलेत दस्तापूरमध्ये. गपकन खाली उतरल्या, डोक्यावर पदर घेतला आणि आले बा महाराज. मोठे बाबा मोठे महाराज आले आणि आल्याबरोबर काय म्हणले, जुने माणसं आवाजाव बोलायचे बरं. अहो काय लावले तुम्ही, 2-3 दिवस झाला माणूस पाठवता. मला मोठ्या महाराज, मी मोतीराम बाबा सोबत आहे, महाराजांसोबत आहे, माझ्या गुरुच्या सोबत आहे, मला नेम करायचे. टचकन डोळ्यात पाणी आलं कृष्णामाईच्या. धने काहीच नाही, फक्त तुमची आज्ञा घेण्यासाठी थांबले, आज्ञा घेण्यासाठी. कृष्णामाई दस्तापूरकरांनी मोठ्या महाराजाच्या बायकोनं डोक्यावर पदर घेतला आणि मालकाच्या पायावर डोकं ठेवलं, जाग्यावर देह सोडून दिला. काय सामर्थ्य महाराज, काय सामर्थ्य. महाराज म्हणले म्हणून 8 पाहता गेली ना, आता थोडंच परत येणार आहे. म्हणजे सामर्थ्य होतं. आणि ते स्वतःची धर्मपत्नी शेवटच्या क्षणापर्यंत जातच नव्हते, जाणारही नव्हते, पण गुरुची आज्ञा, आपल्या गुरुनं सांगितलेला शब्द कसा आपण महागारी करावा, मोतीराम महाराजाच्या आज्ञेनं गावाकडे गेले आणि त्याच्यानंतर पुन्हा दस्तापूरला गेले. पण मंदिरावर बसले म्हण. विचारा आजही दस्तापूरला गेल्यावर मंदिरावर बसले, घरी गेले नाहीत. म्हणजे देहावर आसक्ती नाही त्यांची, उदास आहेत देहावर. हे काय सर्व माहिती आहे यांना, पुरावा आहे. हे जुने माणसं, हे काय हे संघ राहिलेले. एकदा तर आम्ही पंढरपूरमध्ये बोलत बसलो, रामचंद्र बाबा, आम्ही एकूण इंदुरीकर महाराजाला उभा करायचं आणि एकूण आपल्या रामचंद्र महाराजाला उभा करायचं. बघायला म्हणजे कोणाचं कीर्तन भारी होते. फक्त आता ते राहणीमान साध आहे, सेवाधारी माणसं आहेत. आम्ही काल परवा काना मागून आलो, गाड्या घेतल्यात, ते एसटीने शिंडाले तर अजून ते प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. पण सेवाधारी मंडळी तळमळ आहे, त्याला तळमळ आहेत. तुमच्या निमंत्रणाची गरज नाही, फोनची गरज नाही, तळमळीची माणसं आहेत. अहो माफी मागून बोलतो, आमचे रामचंद्र बाबा लमानी समाजाचे आहेत, पण त्याच्या त्या औंढा तालुक्यामध्ये तंड्यावर देखील माणसाला माळकरी करण्याचं काम आमच्या रामचंद्र महाराजांनी केलंय. नाही तर लमानी म्हणलं की आपल्याला वेगळं वाटते, पण महाराजासोबत राहिलेला लमानी वाया जात नाही. हो विठाला विठाला चला, काय महाराजांचं वर्णन करावं, हे नेम मोतीराम बाबाचा. आणि पुन्हा चालवला मोठ्या महाराजांनी. मारुती बाबा बी यायचे, चालवला. काय मारुती बाबाचं सामर्थ्य हो. काल परवा एकाच्या मुखातून ऐकलं, हे रात्रभर कीर्तन असले ना, कळगावकर, हे रात्रभर कीर्तन असले ना, ते अभंग घोकून घोकून पाठच होते बघा. हा हा, पाठच होते शिवाजी महाराज रात्रभर कीर्तनाचे. हेच आहे चक्री कीर्तन महाराज. हे काय सामर्थ्य आहे त्यांचं, ताकद होती, सामर्थ्य होतं. अहो गंगाखेडचे रुक्माजी डाकू म्हणायचे त्याला, पण ते असे तसे डाकू नव्हते बरं, सांगून दरोडा घालायचे म्हण. आणि समधे दागिने चोरायचे, पण बाईचं मंगळसूत्र चोरायचे नाहीत म्हण. ते रुक्माजी, हा रुक्माजी मारुतराव बाबाच्या पाया पडले. अंतरविली गाव आहे त्याचं, कोदरीच्या पुढे, गंगाखेडचं शेवट तालुक्यातलं गाव, पलीकड लातूर जिल्हा लागत आहे. त्या महाराजांच्या पाया रुक्माजी पडले डाकू. आणि ते म्हणले तू माझ्या कशाला पाया पडालास. काय नाही म्हणले, महाराज तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे, मला आशीर्वाद घ्यायचा आहे. मी काय आशीर्वाद देऊ रुबा म्हणले. काय नाही म्हणले, मला गंगाखेडचं नगराध्यक्ष व्हायचंय. कळगावकर रुक्माजी डाकून मारुतराव महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजाला म्हणला मला गंगाखेडचं नगराध्यक्ष व्हायचे. महाराज म्हणले म्हण जाय होशील. एवढा शब्द त्यानं मनात धरला, गंगाखेडचा नगराध्यक्ष महाराज रुक्माजी. 1992ला इतिहास आहे. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या, एका बोले संताच्या, एका बोले संताच्या. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या, एका बोले संताच्या, एका बोले संताच्या. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. काय संतांच्या दर्शनाची ताकद आहे हो, काय संतांच्या आशीर्वादाची ताकद आहे. उमाजी पाटलांनी नेम घेतला तर काय, आता मी तर सांगण्याची गरज नाही.
नेम घेतल्यावर 5व्या वर्षीला रामराव बाबा झाले. हे मोतीराम महाराजाचा आशीर्वाद आहे त्या उमाजी पाटलांना, उमाजी देवकते बाबांना आशीर्वाद आहे. महाराज संताचा आशीर्वाद, त्यांची केलेली सेवा कधी वाया जात नाही. 1972च्या दुष्काळामध्ये देखील नेम चलेले. आणि कशाची नेम हो? घुगऱ्याचे नेम, वरण भाताचे नेम. आमच्या गावात खिरीचा नियम आहे. आता खीर होते, विचारा महाराजांना. खिरीचा नियम आहे आमच्या गावात. हुरड्याचा आहे कोण्या गावला बाबा? हुरड्याचा नियम कोण्या गावला आहे? कोण्या तरी बाईनं अंग हो का धसाडी अंगलगाव ना, अंगलगावला हुरड्या खडाळ्याला हो का, आपलं खडाळ लांब नाही. असे जुने नियम द्यायचे. मी मागलच्या कीर्तनात सांगितलं बघा. ह्या इथं मांजरी जवळ पांगरी गाव आहे, कारखान्याजवळ पांगरी. तिथं बुद्रुक म्हणून आडनाव आहेत बघा काही. त्या गावातल्या एका हरिजनाच्या माणसानं महाराजाच्या बैलगाडी पुढे अशी दस्ती टाकायची म्हण रुमाल. महाराज मला नेम द्या. मी नेम घेतो तुमचा. निष्ठावान माणूस होता. नेम घेतो तुमचा. महाराजांना परीक्षा बघायची म्हण. ये सुनेगावला तुला नेम देतो. सुनेगावला जायचं त्या माणसानं. ये पुन्हा सायळाला तुला नेम देतो. पुन्हा सायळाला जायचं. म्हणजे असं जिथं 3-4 वेळेस जर माणूस आला तर महाराज म्हणायचे म्हणे ह्याला तळमळ हाय गडे. मग महाराज नेम द्यायचे म्हणे डायरेक्ट. पहिले आता आम्हाला फोन आला, हॅलो फलानी फलानी हो का, घेतलीस लिहून. आमचं असं आहे महाराज. तेच वेगळं होतं. अजून मोकळं बोलू का? तेला नेम घ्यायला गेल्यावर ते म्हणायचे म्हणे किती माणसं जीव घालतोस. आम्ही काय म्हणतो ते सांगायची गरज नाही. बेटाला 25 वर्ष झाले मारुती बाबांना जाऊन. 57-58 वर्ष झाले मोतीराम बाबाला जाऊन. 1964 ला गेलेत मोतीराम बाबा, 64. आणि मोठे बाबा गेले 2000 ला. 25वा रौप्य महोत्सवी सोहळा झाला आता पंढरपूर मध्ये. 25 वर्ष झाले. जगाच्या पाठीवर त्याची आजही नाव आहे. गेले दिगंबर गुरुवर्य मोतीराम बाबा, गुरुवर्य मारुती बाबा सारखे महात्मे पुन्हा होणार नाही. तो गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अरे परभणी जिल्ह्याचं संप्रदायाचं वैभव आहेत आमचे हे दोन संत मोतीराम बाबा, गुरुवर्य मारुती बाबा. सारखा परमार्थ केला सारखा. एखाद्या गावात थांबले आणि भजन नसेल तर महाराज म्हणायचे म्हण कसं इटाळ पडल्यावनी वाटाले. आमच्या इथल्या नानासाहेबांनी सांगितलं मला, म्हणे महाराज रात्रभर नेम असेल तरच महाराज थांबत होते, नाही तर थांबायचे नाही महाराज, निघून जायचे. तळमळ होती गडे परमार्थाची, वाडावया सुख
भक्ती भाव धर्म वाढला पाहिजे परमार्थ ही तळमळ होती. अजून जरा पुढे जाऊन बोलू का? ज्याचा नेम आहे त्यानं नेम दिलाय, ज्यानं पुढे टिकवलाय त्या मोतीराम बाबाचा नेम मारुतराव महाराज दस्तापूरकरांनी. एखाद्या गावाला मारुतीचं मंदिर नसेल तर गावाला तळमळ नव्हती. आमच्या गावचा मारुती वट्यावर होता. गाव मोठं 5000 लोकसंख्येचं. गावचा मारुती वट्यावर असलेला देव, माफी मागून बोलतो, त्याची एक विटंबना होती. कुत्र ये मांजर ये पुढचा निवत खाय, त्याची विटंबना होते. पण ते गावातला मारुती आमच्या वट्यावर होता. महाराज आले म्हण आणि महाराजाची तिथं बसायची व्यवस्था केली. सोबत आहे का म्हणले म्हण, गावात एवढं आले पाटला हाव तुम्ही आणि गावचा मारुती उघडाय, मारुतीचं मंदिर. ते गावातले लोक म्हणले महाराज ते मारुती कसा उचलाव? मी उचलतो म्हणले म्हण. या महाराजांना उचलून नुसता हात लावल्याबरोबर काय सामर्थ्य. पौर्णिमेला जन्मलते मारुती बाबा, मारुती जन्माच्या, म्हणून मायनं नाव मारुती ठुलतं. आणि त्या मारुतीला का नाही हे करताना माणूस हात लावल्याबरोबर गपकन उचलले. आमच्या गावचं मारुतीचं मंदिर खरं होण्याचं श्रेय जर जात असेल कोणाला तर वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकरांना. एवढंच नाही, तुम्ही कोणाच्याही तोंडातून ऐका, 5000 गावायला मंदिर बनविलेत आमच्या मारुती बाबा दस्तापूरकरांनी. तळमळ होती आणि त्यांनी त्यांचा नेम चालू आहे ते न केला. नंतर गुरुवारी महाराष्ट्र भूषण कीर्तन केसरी मालक पण येत होते या नेमाला. हे बी तेच केलेलं ना. हो का काय महाराज, का किती पुरावे बघा ना. जुने होते असे वट्यावरच देव होते. आता तुमचं गाव छान आहे, पांडुरंगाचं मंदिर झालं, कळेश्वराचं किती मंदिर छान झालं बघा. हे आपली जी हिंदूचे देव देवता आहेत ना त्याची विटंबना होता कामा नाही होता कामा. म्हणून चांगलं गावाला वळण बी चांगले, परमार्थाकडं गाव आहे. कोणाला भक्त म्हणावं ज्याला देहाची आसक्ती नाही. मोतीराम बाबाला देहाची आसक्ती नव्हती, मारुती बाबाला देहाची आसक्ती नव्हती. शेवटला शरीर त्याचं थकलं होतं, पण शेवटपर्यंत भजन कीर्तन सोडलं नाही सोडलं शेवटपर्यंत. म्हणजे त्यानं ते परमार्थामध्ये जीवन व्यतीत केलं आणि म्हणून त्यानं ते चालू असलेले नेम गावगावची मंडळी तर करतायत आणि देवकती परिवार करते. विशेष पुण्य तुम्हाला, विशेष पुण्य. एखाद्या वेळेस वडिलाची पुण्यतिथी करतील काही मंडळी, त्यांचं कर्तव्य. पण मोतीराम महाराजांना दिलेला नेम, गुरुवारी मारुती बाबांना दिलेला नेम चालवणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून ही आजची आमोशा. आता हिला बी नाव वेगळं ठुलं येडपट लोकायनं. गिटारी नाही साहेब, गटारी म्हणालेत. पण ही आमोशा खरी सांगू का, ही दीप आमोशा आहे. दीप. माझ्या बहिणींनो, माझ्या मायांनो, संध्याकाळी तुमच्या घरामध्ये जेवढे काही दिवे असतील, दिवे समया आरत्या, समद्या आता इकडून गेल्यावर धुवा. आणि जेवढे काय असतील कपाटात लक्ष्मीला लावणारे समदे आज काढा, त्या धुवान त्याच्यामध्ये दिवे लावा. जेवढे दिवे लावताल जेवढा प्रकाश होईल दिव्यामधला, तेवढा जीवनात प्रकाश आणणारी ही आमोशा आहे, दीप आमोशा. अरे आमोशा ही वेगळी तिगळी आमोशा नाही, श्रावण महिन्यातली पवित्र आमोशा आहे आजची. म्हणून ती दीप आमोशा आहे ही आजची. शास्त्रानं पंचांगात सांगितल्यानुसार दीप आमोशा आहे. म्हणून दिव्याला फार महत्व आहे. कोणाला म्हणावं भक्त आणि कोणाला म्हणावं देही उदास. मराठवाड्यामध्ये जुना उस्मानाबाद जिल्हा आणि आताचा धाराशिव जिल्हा, आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये 12 वाड्या आणि 13वी ढोकी म्हणून तिचं नाव 13 ढोकी. अभंगाचं पहिलं चरण झालंय. आपल्या भक्त ऐसे जानाजी देही उदास. देह बी आवडत नाही, म्हणजे देहापेक्षाही पुढे देवाला मानतात, परमार्थ करतात. त्या गोरोबा काकानं संसार रूपी सागरामध्ये चलत असताना, पती पत्नीचा आनंदानं संसार चालू असताना, त्याच्या धर्मपत्नीचं नाव होतं संतो. गोरोबा काकाच्या धर्मपत्नीचं नाव. आनंदानं संसार चालू असताना एक फळ त्या संसार रूपी सागराला लागलं. ते फळ 8-9 महिन्याचं झालं, रांगू लागलं, लेकरू अंगणात खेळू लागलं. घराला शोभा लेकरामुळं आहे. लेकरामुळं घर शोभून दिसतंय, भरून दिसतंय. अंगणात लेकरू खेळू लागलं गोरोबा काकाचं. गोरोबा काका कुंभार होते ना, गाडगे घडवण्याचा व्यवसाय होता त्यांचा. एके दिवशी ते पूर्ण मातीचा गारा केला, मातीचा चौकडून गारा केला आणि ती मातीचा गारा तुडवण्यासाठी गोरोबा काका उभा टाकले आणि त्या चिखलामध्ये भजन करीत उभा टाकले. तेवढ्यामध्ये संतू पाण्यासाठी निघाले. अंगणात लेकरू होतं. आपल्या धन्याला सांगितलं, धनी
लेकरू अंगणात खेळायले, तुम्हाला भजनाच्या नादात काही सुधरत नाही, तुम्हाला भजनाच्या नादात काही लक्ष राहत नाही, लेकरू अंगणात खेळायले लक्ष द्या. कोणाला म्हणावं भक्ताईशे जानाजी देही उदास. संतू पाण्याला गेली गोरोबा काका भजन करू लागले. जुन्या काळामध्ये मोटरा नव्हत्या, गंगेचं पाणी भरावं लागायचं. खरंय ना? जुन्या काळात लय जुना काळ चांगला होता हो. 4 वाजता झोपेतून बाया उठत होत्या. 4 वाजता पाणी भरायचं गंगवून, 2-2, 3-3 पायल्या दळण करायचं, रवी लावायची. ह्याच्यासारखा व्यायाम, ह्याच्यासारखा योगा दुसरा कोणता नाही. ते बाया रव्या लावित होत्या, ते उखळामध्ये कुटीत होत्या. हे व्यायाम होता शिवाजी महाराज. आता व्यायाम राहिलं नाही. अलाराम लावलं तरी बाईला झोपेतून उठाव वाटना. माफी मागून बोलतो, माझा विषय तो नाही, पण खाल्लाकून चांदणी निघत होती जुन्या काळात. बरोबर बोलालो काय धुरपत काकू? खाल्लाकून चांदणी निघत होती माय, आणि खाल्लाकून निघालेली चांदणी बघून आपली माय झोपेतून उठत होती. आता उजडत आहे माय, उजडत आहे. नाजूक परिस्थिती आहे. मोटरा फिटरा नव्हत्या, पाईपलाईनी नव्हत्या. ती संतू पाणी आणायसाठी हापशावर म्हणा, आडावर म्हणा गेली. लेकरू अंगणामध्ये खेळू लागलं. गोरोबा काकाचं भजन चालू होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या पांडुरंग विठ्ठला. हातामध्ये चिपळ्या आहेत आणि कामामध्ये काम. काही म्हणा राम राम. आपले भजन छंदे नाचे डोले. वाह प्रेमे छंदे नाचे डोले. प्रेमे छंदे नाचे डोले. प्रेमे छंदे नाचे डोले. प्रेमे छंदे नाचे डोले. हर पदे देह भाव. छंदे नाचे डोले हर पदे भाव. छंदे नाचे डोले. प्रमाण दिलं. प्रेमी छंदी नाचे डोले हरपले देहभान. अरे देहभान विसरून भजन करू लागले गोरोबा काका. आनंदानं भजन करू लागले. त्या लेकरानं बाप बघितला. 10-5 मिनिटं झालत. आई पाण्याला गेली होती. लेकरू बाप बघितला. लेकरू बापाकडे रांगत 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 निघालो. लेकरू गाऱ्याच्या जवळ आलं. गोरोबा काका भजनात दंग. लेकरू असं बापाच्या पायाकडे असा हात करू लागलं. पण ते असा वरी जे हात केलताना त्या हातावर गोरोबा काकाचा पाय बसला. हातावर पाय बसला की लेकरू गपकन गाऱ्यात आलं. भजनाच्या नादात एवढे गुंग झाले गोरोबा काका. त्या लेकराच्या मानावर पाय बसला, हातावर पाय बसला, लेकराच्या अंगावर पाय बसला. हो कळगावकर. आणि ते लेकरू चिखल्याच्या गाऱ्यामध्ये महाराज पायाखाली तुडवलं. भजनामध्ये एवढे विसरून गेले की स्वतःच लेकरू पायाखाली आलंय. नाही विचार केला. देही उदास. काय परमार्थ महाराज. 10 मिनिटानं बायको आली. लेकरू दिसणं गेलं. खरं सांगू का माझ्या माईंनो, पहिला दिवस असावं लेकरू शाळेत जायचा. आणि पहिला दिवस असावं लेकरू शाळेत जायचा आणि शाळा सुटाव आणि लेकरू येऊ नाही. त्या बाईचा घरी जीव लागत नाही. ती लेकराला विचारते, अरे तुम्ही आले रे, माझा बाळ्या दिसणं, माझं लेकरू आलं नाही. ते लेकर जमनले आम्हाला काही माहित नाही कडे काकू. तर ती आई पायात न काही घालता शाळेपर्यंत पळत जाते. लेकरू दिसत नाही. त्या संतूला लेकरू दिसलं नाही. काळीच धस्कन केलं तिचं.
इकडं तिकडं बघू लागली, घरात बघू लागली, घरात लेकरू नाही, दारात लेकरू नाही, अंगणात लेकरू नाही, जीव लागणे गेला बाईचा. सहज मालकाच्या पायाकडं बघितलं आणि त्या चिखलामध्ये बघितलं, त्या लेकराच्या हाताची बोट अशी वरी चिखलातून निघालेली दिसल्या बरोबर बाण लागल्यासारखा लागला. कमरवरची जे काही घागर होती खळकन खाली निष्ठली. धनी कानाला हात लावले. बाई धावत गेली, गाऱ्याच्या जवळ ढकलून दिलं, मालकाला काकाला ढकलून दिलं आणि चिखलात फसलेलं लेकरू हृदयाशी लावलं, जवळ घेतलं लेकरू, डोक्यामध्ये धन 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 पडून घेतलं. धनी अहो फुकून द्या तुमच्या त्या इट्याला. चलो हे भजन तुडविले बाळ, चलो हे भजन तुडविले बाळ, चलो हे भजन तुडविले बाळ, चलो हे भजन तुडविले बाळ. चिखला मिळाले रक्त मांस, चिखला मिळाले रक्त मांस, चिखला मिळाले रक्त मांस, चिखला मिळाले रक्त मांस. चलो हे भजन तुडविले बाळ, 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 चलो हे भजन तुडविले बाळ. काय प्रमाण आहे? जळो हे भजन तुडविले बाळ. जळो हे भजन तुडविले बाळ. धनी अरे जळू द्या तुमचं भजन, करू नका त्या काळकोंड्या इट्याचं भजन. माझं लेकरू गेलं म्हणून बायकोनं सांगितल्या गोरोबा काकाचं थोडं भजन थांबलं. ऐका ना, काय महाराज रडू लागली होती आई कळगावकर. ज्या बाईचं लेकरू मेले तिला विचारानं त्रास, आग लागली त्या संतूच्या पोटाला आग. जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ, प्राणतीयेचा विकळ, प्राणतीयेचा विकळ, जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ, प्राणतीयेचा विकळ, प्राणतीयेचा जिचे पिढे बाळ प्राणतीचा विकळ. आग लागली संतूच्या पोटाला, लेकरू मेले ना तिचं. हे भगवंता, एक तर मुलबाळ देऊच नको गडेन, मुलबाळ दिलं तर असं अपघाती नेऊ नको नको. काय वेदना होतात. त्या माऊलीचं लेकरू गेले तिला विचारा. लिंबोटी नावाचं धरण आहे माळेगावच्या खालून. ते लिंबोटी धरणात गौंडगाव नावाचं गाव आहे, पाहुणे आहेत आमचे तिथं सुरनर. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये एका बाई लेकीचे 2 लेकरं आले. लेकराच्या नादानं, लेकरं खेळण्याच्या नादानं पवायसाठी गेले. दोन्हीला दोन्ही लेकरं मरून गेले. पाण्याच्या कधी नादी लागायचं नाही, पण ती जी आई होती ती लेकरायची, ती आई बेशुद्ध पडली, ती कोमामध्ये गेली. म्हणजे लेकरू मेल्याच्या नंतर एवढं दुःख आहे. त्या संतूचं तर लेकरू रांगणार फिरणार. संतूचा आवाज ऐकला, गलीतल्या 10-15 बाया जमा झाल्या आणि बाया एकमेकीला कुजू बुजू बुजू करू लागल्या. अगं काय कमाल आहे म्हणल्या, काय कमाल आहे ग. गोरोबा काकाने एवढं कसं भजन करावं, स्वतःच लेकरू पाया खाली आलेलं कळू नाही. बाया म्हणल्या माय बक्कळ माणसं बघितले पण हे नवलच घडो. नवलाची गोष्ट ऐक सखै बाई, हो
नवलाची गोष्ट ऐक सखे बाई कुंभाराने बाळ उडविले पाय नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट ऐक सखे बाई नवलाची गोष्ट ऐक सखे काय नव नाही माय म्हणल्या भजन कराव भक्ती कराव पण लेकरू मरेपर्यंत जर देहावर येत नसल माणूस तर काय परमार्थ कामाचा. अशा बाया कुजबुज करू लागल्या माय नवलच घडाले काही काही म्हणल्या त्या तेर डोक्याच्या बाया. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई कुंभाराने बाळ तुडविली पायी. मला दृष्टांत काय सांगायचंय. गोरोबा काका भजनाच्या नादामध्ये स्वतःच लेकरू पायाखाली तुडवलं तरी भजन थांबवलं नाही. इहलोकी तोची सर्वभूती सम इहलोकी तोची सर्वभूती सम इहलोकी तोची सर्वभूती सम इहलोकी तोची सर्वभूती सम. शरीराचा साधु थोर जाणा साधु थोर जाणा साधु थोर जाणा साधु थोर जाणा साधु थोर दिलं महाराज. शरीराचा भ्रम नेकदा अरे शरीराचा मला ते आसक्तीच नाही हो देही उदास नाही. आणि तो कोबार दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे तुका मनवार देहासी उदार भले भले मनवार देहासी उदार रघुमार देवीवर जोडाव. क्या बात है. रघुमार देवीवर जोडाव या मनवार देहासी उदार मनवार देहासी उदार देवीवर पैसे जाणाची देही उदास. अरे या देहावर उदास. काय उदाहरण सांगावं. मुसलमान समाजामध्ये जन्माला आलेले कबीरजी साधू संताला जीव घालण्यासाठी स्वतःच्या मुलाचं मुंडकं कापावं कमालाने शिर खंडून
नसत मानवली तया लागी किंवा तिन्ही लोकी देही उदास. चला वेळ होत चालाय आपला. कोणाला बघता म्हणावं ज्याला देहाची आणि काय म्हणून ह्याची आसक्ती करावं. हो काय म्हणून ह्याची आसक्ती करावं. जसं लहानपणी दिसत होतं तसं तरुणपणी दिसत नाही, आणि तरुणपणी जसं दिसालंय तसं म्हातारपणी दिसत नाही. हे शरीर आहे ना हे. गाढवाचे ताने पालटत क्षणो क्षणी रूप जरा बरे दिसे रूप वाढता ते नासे. गाढवाचे ताने पालटत क्षणो क्षणी रूप जरा बरे नासे रूप वाढता ते नासे. मोतीराम बाबा काय प्रमाण आहे. गाढवाचे ताने पालटती क्षणोक्षणी पालटती क्षणोक्षणे उपजता बरे दिसे वाढताची नासे. राम कृष्ण रे. हो हे दिसायला सुंदर आहे. अहो आपल्यापेक्षा ढोरा वासराचे शरीर लई चांगले हे दिसायला. ह्याची काय म्हणून अपेक्षा करायला तुम्ही मी अजून काय मला मेळ लागला नाही बा. हो आपल्या शेतातली गाय किंवा बैल त्या आपल्या शेतातल्या बैलाला महिनाभर आंघोळ घालू नका आणि ह्या बैलाला महिनाभर घालू नका. माणसं कोण्या बैलाजवळ थांबत कळगावकर त्याला महिनाभर आंघोळ घालू नका आणि ह्यालाही घालू नका. मी मयाव घेतो तुम्हाला राग येऊ नये. म्हणजे ह्याला 2 दिवस आंघोळ नाही केलं तर ते माणूस पारस आहेस का काय रे. म्हणजे ह्याला नाही हे मला काय सांगायचे काय म्हणून या देहाची आसक्ती धरावं. म्हणून भक्त आईशे जानाजे देही उदास. लक्ष द्या. गेले आशा पाश निवारोनी. आशा नाही पाश नाही कसल्याच प्रकारचा मोह नाही. आणि खरं सांगू का दादा आशा नाम दुःख आहे. मोतीराम बाबानं कधी आशा केली नाही. तुम्ही समजेन दृष्टांत ऐकलाय. एका पालमच्या मारवाड्यानं बंडीत 5 रुपये घातले तर बंडी जाळली. बंडीत 5 रुपये घातले तर बंडी जाळली. मारुती बाबाचा तर विषयच नाही. त्यांनी तर घेतलेच नाही. लक्ष द्या. म्हणजे त्याला आशा नव्हती. आणि आशा किती माणसाला पैसे मिळाले आशा संपणार नाही. 2 वर्षापूर्वीचं सोयाबीन माझ्या घरात 80 क्विंटल. आशा सांगायलो. आशा आमच्या गावात काही शावकार ते सोयाबीन घ्यालेत गावातल्या गावात. ते दारात आलतं म्हणे महाराज 7200 तुमचं काटा करून घेतो. त्याला म्हणलं हट आज 8000 भाव होते. 2 वर्षापूर्वी 7200 घ्यायला दारात आलतं. त्याला म्हणलं देत नाही 8000 भाव होते. भाव 6.5 झाला 6 झाला पुन्हा 5.5 झाला. ऐका गेले वर्षीच 80 क्विंटल आलं. पहिलं 80 हे 80 160 भाव 4.5 झाला. 4200 हातापाया पडून दिलं. किती कीर्तन केल्यावर भरती होईल. तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखासन पवसी. तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखासन पवसी. तृष्णा वाढविसी बहुवस सुखासन पवसी. तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखासन पवसी. कधी देवा विनाश देवा विनाश होई ना निराश होई ना निराश. वाढविसी बहुवस कधी सुखासन पवसी. तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखासन पवसी. तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखासन पवसी. वाढविसी बहुवस कधी सुखासन पवसी. आमच्या मोतीराम महाराजाला प्रमाण लई पाठ आहेत. देवा विन करीशी आस करीशी देवा विना आस अवघी होईल निराश. आवगी होईल निरास. तृष्णा वाढविसी बहुवस तृष्णा वाढविशी बहुवस. सुखाची न पवसी. किती अपेक्षा आहे माणसाला. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षणैक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावला माया निष्ठीला जीव माझा माझी स्वहित निनती कोणी. अरे काय हो जीवनामध्ये
आशा म्हणून गेले आशा पाश निवारोनी. केव्हा विषय तो त्यांचा झाला नारायण. आता विषय ज्यांचा देव झाला त्याला माय आवडत नाही, भाऊ आवडत नाही, बहीण आवडत नाही, ना आवडे जन धन माता पिता. आता कोणाला माय आवडली नाही भरताला, बाप आवडला नाही प्रल्हादाला. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरती केली नावडे जन धन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणून ही मोतीराम बाबाची नेमाची परंपरा आदरणीय आमचे रामरावजी देवकते अखंडपणे चालू आहे. अशी सेवा करत चला. आता एक कीर्तन आहे, आदरणीय रामचंद्र बाबा आहेत उपस्थित, त्यांचे अर्धा तास सेवा होईल. 4 पर्यंत आहे आपल्याला टाइम. त्या अनुषंगाने ते अगोदर आलेत माझ्या, पण तेव्हा म्हणले महाराज तुम्ही मानाचे सवाशी नाहीत, तुम्ही करा अगोदर. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला मोतीराम बाबाचा आशीर्वाद मिळावा, गुरुवारी मारुती बाबांची कृपा व्हावी, अन्नदानावर भर असावा, एखादं छोटंसं मंदिर व्हावं, आपला कुठंतरी 4-2 रुपये आपल्या संसारातले आपल्या प्रपंचातले देवासाठी धर्मासाठी मंदिरासाठी जावं ही प्रार्थना करतो. आता मी तेवढं मिटवून बोलायलो. आमची कोणते तरी कार्यक्रम आमच्या गावाकडं व्हावे. आता माहित आहेत मी माझ्या तोंडानं सांगणं काही योग्य नाही. त्या दृष्टिकोनातून ही मोतीराम बाबाची परंपरा चालू आहे, मारुती बाबांची चालू आहे, आणि ती परंपरा हा देवकते परिवार अखंडपणे करतोय. विडोबा रखुमाई नारायण नावडे जनधन माता पिता. पुनश्च एकदा सर्व गावकरी मंडळीचं प्रेम आहे. आज पावसानं थोडं हे केल्यामुळं कामाधंद्याची दिवस आहेत, तरी तुम्ही आलात. जसं जमलं तसं माझ्या वडिलांच्या आशीर्वादानं सेवा करण्याचा प्रयत्न केला. सप्त्यातलं कीर्तन वेगळं आणि नियमाचं कीर्तन वेगळं. त्या दृष्टिकोनातून जसं जमलं तसं या वाणीतून सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोते सज्जन माईबापांच्या चरणी समर्पित करतो. थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली.